हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला फ्रीमध्ये रांगोळी कशी सुरुवातीपासून काढायची, कशी पकडायची सगळं सांगणार आहे। तर जे कोणी नवीन आहे त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटीवर प्रेस करा। आता खूप जणांना असा प्रश्न पडतो की रांगोळी कशी काढायची, कोणाकोणाला रांगोळी पकडता सुद्धा येत नाही, कधी जाड सुटते तर कधी बारीक सुटते। तर ते मी आज सुरुवातीपासून तुम्हाला सांगणार आहे। रांगोळी पहिल्यांदा आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे त्याची स्मूथ अशी तयार होते। हे बघा, रांगोळीमध्ये असं जाडसर निघतं, तर ही अशी स्मूथ पेस्ट तयार होती रांगोळीची। नंतर आपल्याला खूप जणांना हे माहीत नसतं की रांगोळी कशी पकडायची, दोन चिमटीमध्ये ती कशी धरायची, कोणाची कधी बारीक सुटते तर कधी जाड सुटते रांगोळी काढताना। तर हे अशी चिमूट आपण करून घ्यायची सुरुवातीला आणि अशी थोडीशी प्रॅक्टिस करायची, अशी सोडण्याची, दोन बोटातून अशी सोडता आली पाहिजे, अशी प्रॅक्टिस करायची। दोन बोटं कसे फिरवायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे बघा। याची थोडीशी प्रॅक्टिस केली की मग बरोबर जमेल। दोन बोटं अशी दोन चिमटीमध्ये रांगोळी पकडून अशी फिरवायचं थोडंसं बोट, बरोबर रांगोळी आपल्याला जशी पाहिजे, जाड पाहिजे, बारीक पाहिजे, जशी पाहिजे तशी सोडता येते। अशी प्रॅक्टिस करून मग आपण सुरुवातीला डॉट द्यायचे, छोटे मोठे। याची सगळी प्रॅक्टिस केल्याशिवाय परफेक्शन हे येणारच नाही। हे असे डॉट सोडण्याची आपल्याला प्रॅक्टिस करायची, छोटे मोठे डॉट सोडून रोज प्रॅक्टिस करायची, त्यानेच परफेक्शन येईल। जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तर तेव्हाच। डॉट रांगोळीसाठी असे छोटेसे डॉट सोडता आले पाहिजे, एकसारखे डॉट सोडायचे त्यासाठी। एकदा का डॉट सोडण्याची प्रॅक्टिस झाली, रोज अशी पकडून रांगोळी सोडता आली की नंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला रेषा काढून बघायच्या आहेत। रेषा ह्या कोणाकोणाच्या जाड येतात, कोणाच्या बारीक येतात, जशा पाहिजे तशी रेष येत नाही। तर त्यासाठी रांगोळी आपल्याला अशी चिमटीत पकडून अशी रेष काढायची आहे। अशी रेष काढली की ती जाड येणार आहे। तर ह्यात आपल्याला फरक दिसतोय जाड आणि बारीकचा, आणि ती एकसारखी वाटत पण नाही। तर अशी रेष उभ्या हाताने, आडव्या हाताने, आडवी रांगोळी काढायची असेल तर आडव्या हाताने रेष काढायची आहे, नाही तर मग दोन डॉट देऊन ते दोन डॉट कनेक्ट करायचे आहेत, तशा रेषा काढायच्या आहेत। अशी प्रॅक्टिस रोज आपल्याला करायची आहे, तेव्हाच रेषा जमणार आहे। नंतर आपण उभ्या रेषा काढून बघायच्या आहे। उभ्या आडव्या रेषांची प्रॅक्टिस करायची रोज, म्हणजे आपल्याला लक्षात येईल रांगोळी काढताना रेषा, बिंदू हे खूप महत्त्वाचे असतात। आपल्याला अशी एकदा रांगोळी पकडण्याची प्रॅक्टिस झाली की मग आपण नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकतो। उभी रेष काढली की अशा हाताने काढली की आपण लगेच फरक बघू शकतो या दोन्ही रेषांमध्ये। अशी आपल्याला रोज रांगोळी धरून रेषा आणि बिंदूची प्रॅक्टिस केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला मग आता सर्कल काढायचं आहे। सर्कल काढून बघायचं आहे जमतोय का ते। तुम्ही कशाच्या मदतीने पण काढू शकता, पण कुठे कुठे रांगोळ्यामध्ये डिझाईनमध्ये आपल्याला फुलांची डिझाईन किंवा अजून काही काढायचं असेल तर तिथे आपल्याला हातांनीच सर्कल काढावा लागतो। तर त्यासाठी अशी सर्कलची प्रॅक्टिस रोज करायची आहे। ही पण प्रॅक्टिसनीच जमणार आहे। जेव्हा तुम्ही खूप वेळेस काढून बघणार तेव्हाच ती जमणार आहे। नंतर ट्रायंगल काढायची प्रॅक्टिस करायची आहे, चौकोन काढायची प्रॅक्टिस करायची आहे। चौकोन असाच व्यवस्थित जमत नाही कोणाकोणाला, तर त्यासाठी आधी डॉट घ्यायचे आहे असे 4, आणि नंतर ते डॉट कनेक्ट करायचे आहे, म्हणजे तो चौकोन आपल्याला एकसारखा दिसतो। तुम्ही फरक बघू शकता दोन्ही चौकोनमध्ये। एकसारख्यासाठी आपल्याला डॉट आखून घ्यायचे आहे। त्यानंतर ट्रायंगल पण त्याच प्रकारे असं काढतानाही आला तर आपण त्यासाठी सुद्धा असे डॉट घ्यायचे आहे आणि ते डॉट नंतर कनेक्ट करायचे आहे, त्यामुळे एकसारखा
ट्रायंगल येतो. नंतर आपल्याला षटकोन काढण्यासाठी सुद्धा असेच डॉट द्यायचे आहे. 3 डॉट द्यायचे आहे आधी, नंतर 2 डॉट आणि खाली सुद्धा परत 2 डॉट द्यायचे आहे आणि ते रेषेंनी कनेक्ट करायचे आहे. तुम्हाला परत भूमितीमध्ये गेल्यासारखं वाटत असेल, पण रांगोळीमध्ये ह्या गोष्टीसुद्धा खूप उपयोगाच्या आहेत. हे डॉट असे कनेक्ट करून आपण षटकोन काढू शकतो. यामुळे एवढाच फरक होईल की एकसारखे आकार येतील. जर आपण डायरेक्ट काढायला गेलो तर ते व्यवस्थित वाटत नाही. तुम्ही बघू शकता, आपण डायरेक्ट काढायला गेलो का रेषा इकडं तिकडं होतात किंवा हात आपला इकडं तिकडं जातो. तसं डॉट असेल तर फरक आपल्याला लगेच दिसून येत आहे. त्यानंतर आपल्याला असे अर्धगोलाकार काढून हे आपल्याला कोयरीचा आकार काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे वरचा भाग काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, जे की आपल्याला डिझाईन काढताना वगैरे खूप उपयोगीचा ठरतो. तर आधी असं गोल काढण्याची तर प्रॅक्टिस आपली झाली आहे. नंतर आपल्याला असं हाफ सर्कलमध्ये रेषेची प्रॅक्टिस करायची आहे. पहिले तुम्ही अशी प्रॅक्टिस करा, त्यानंतर मग असं करून आपल्याला हा गोलाकार त्याला कनेक्ट करायचा आहे. मग तुम्ही छोटा घेऊ शकता, मोठा घेऊ शकता, हे तुमच्यावर डिपेंड, तुमच्या रांगोळीवर डिपेंड आहे. तर ह्याची सुद्धा प्रॅक्टिस करून आपण वेगवेगळे आकार, वेगवेगळी डिझाईन आपण तयार करू शकतो. अशा रेषांची, अर्धगोलाकार रेषांची प्रॅक्टिस आपल्याला आधी करायची आहे. त्यासाठी नंतर आपल्याला असं डॉट सोडण्याची थोडी प्रॅक्टिस करायची आहे. एकसारखं सुटली पाहिजे रांगोळी, त्यासाठी थोडं आधी सोडून बघायची. कोणाकोणाची जास्त सुटून जाते तर आपल्याला जसा पाहिजे तसा डॉट आपल्याला भेटत नाही, कधी मोठा होतो तर कधी छोटा होतो. त्यासाठी याची प्रॅक्टिस, रांगोळी सोडण्याची प्रॅक्टिस करायची आहे. एकसारखे बोटात धरून आपल्याला असं आधी रांगोळी कशी सुटते ते बघायचे आहे. एकदा का डॉट सोडण्याची एकसारखी प्रॅक्टिस झाली की नेक्स्ट स्टेप आपल्याला आता डिझाईनमध्ये वेगवेगळे आकार शिकायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला पानाचा आकार, असा छोटे पानं, परत वेगवेगळ्या आकाराची पानं, हार्ट शेपची पानं, याचीसुद्धा आपल्याला चांगली प्रॅक्टिस करायची आहे. एकसारखा आकार आला पाहिजे. पानांमध्ये पण खूप प्रकार आहेत, ते वेगवेगळे पानं काढून बघायचे आहेत. आणि जेव्हा आपण डेलीमध्ये हे असं प्रॅक्टिस करू तेव्हा आपले पानं हे म्हणजे आपल्याला आकारसुद्धा वेगवेगळे जमतील आणि एकसारखे वाटतील ते डिझाईनमध्ये पण. अशा प्रकारचे वेगवेगळे पानं आपल्याला काढून बघायचे आहेत. हे आपल्याला फ्री हँड रंगोळीमध्ये खूप सारे कामाला येतात. अशा प्रकारचे पानं आपल्याला काढायचे आहे. फुलं कशी काढायची आहे रेषेपासून किंवा अजून मी पानं शिकवले आहे त्यापासून. इथं आपण रेषा काढून घेतल्या आहे आणि त्यालाच वरतून पानांचा आकार दिला आहे. यामुळे एक सुंदर असं फूल तयार झालं आहे, जे की आपण डिझाईन काढू शकतो याच्यानुसार. असे एकसारखे पानांचे आकार, अर्धे पानांचे आकार आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्याचप्रकारे अजून रेषा काढून आपण वेगळे आकारसुद्धा त्याला देऊ शकतो, अर्धगोलाकार देऊ शकतो. यामुळे अजून एक नवीन फूल तयार होतं आपल्याला. त्यानंतर आपण गोल काढायचं तर शिकलोच आहे. असा गोल काढून आपल्याला हार्ट शेपचे पानं त्याला काढायचे आहे. याने सुद्धा एक सुंदर फुलाचा आकार असा तयार होतो. रांगोळी काढताना आपल्याला जसे पाहिजे तसे आकार जमले पाहिजे, तेव्हा आपण म्हणजे कधी कधी तर रांगोळी सुचत पण नाही, तर असे आपण फुलं काढून ती रांगोळी आपण वाढवू शकतो.
त्यानंतर असंच गोल काढून अर्धगोलाकार त्याला देऊन आपण अजून नवीन फूल हे तयार करू शकतो. खूपच आकर्षक असे फुलं हे रांगोळीमध्ये दिसतात आणि यामध्ये कलर भरल्यावर तर हे अजूनच उठून दिसतात. डेली यूजसाठी आपण असे रांगोळी नक्की ट्राय करू शकतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळे आकाराचे फुलं हे मस्त हे खूप छान दिसतात. असे वेगवेगळे फुलं जेव्हा आपण रांगोळी काढतो तेव्हा. त्यानंतर मग आपल्याला रांगोळीमध्ये ह्या फुलांनाच कसं आपल्याला पानं अटॅच करू शकतो, असेच फुलं आपण आत्ता जे शिकलो आहेत तशा प्रकारचं एक फूल काढू शकतो आपण हे पानाच्या आकाराचं. यामध्ये आपण कलरही भरू शकतो किंवा डेली यूजसाठी आपण असे व्हाईट रांगोळीनी सुद्धा काढू शकतो. असं पण खूप छान दिसतं आणि त्यालाच आपण मग वाढवण्यासाठी असे पानं जे की आपण आत्ताच शिकलो आहे असे पानांचे आकार अटॅच करू शकतो. यामध्ये सुद्धा कलर भरल्यावर हे खूप सुंदर असे दिसतात आणि रोजसाठी छोट्या छोट्या रांगोळ्या ह्या तयार होतात. असे छोट्या छोट्या रांगोळ्या काढून आपण मग नेक्स्ट स्टेप घेऊ शकतो. आपण यानेच मोठ्या रांगोळ्यासुद्धा शिकू शकतो पुढे जाऊन. तर कसा वाटला आजचा माझा रांगोळी टीचिंगचा व्हिडिओ नक्की कमेंट करा.